नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि अखेर आता उलगडणार आहे भूतकाळातील गैरसमज झालेले ते भयानक सत्य. आणि ते सत्य आता समोर येताच आता सावली ही सारंगला कशी शुद्धीवर आणते आणि शुद्धीवर येताच आता सावली पुन्हा आता इकडे तिलोत्तमा, मोनिका आणि राजकुमारचे सत्य समजता क्षणी आता सावली कशी सारंग सोबत पुन्हा एकत्र येते हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि इकडे आता सारंगने लग्न कसं केलं असे आता सावली बबलूला विचारत असते. तर बबलू म्हणतो की जाऊ द्या ना सावली वहिनी, झालं गेलं आता ते, पण तुम्ही मला सांगा ना, तुम्ही थाटामाटात लग्न केलं की रजिस्टर लग्न केलं? आता सावलीला धक्का बसतो. आणि सावली म्हणते की म्हणजे मी बेळगावात होते ना, व्यंकटेशजी त्यावेळेस मला भेटले, म्हणजे त्यांची आई होत्या ना अम्मा, त्यांची अशी इच्छा होती की मी त्यांची सून व्हावी म्हणून. आणि बबलू म्हणतो की अच्छा, म्हणजे त्यांच्या आईची इच्छा होती म्हणून तू लग्न केलंस का? तर सावली म्हणते नाही नाही, माझीसुद्धा इच्छा होती आणि व्यंकटेशजींची सुद्धा इच्छा होती म्हणून आम्ही लग्न केलं आहे. आणि इकडे आता सावली म्हणते की सारंगला खायला आणलं तर त्यांना बरं वाटेल, मी खायला घेऊन येते. आणि सावली तेथून आता निघून जाते. आणि इकडे आता अबीर हा ओवीचा हात धरून येत असताना इकडे शुभ्रा रडत रडत आता मोनिकाला तिथे घेऊन येते. आणि आता अबीर ओवीला थांबवत आता मोनिका म्हणते की का गं शुभ्राला काय केलंयस तू ओवी? तर आता रडत रडत शुभ्रा म्हणते की ओवीने मला मारायला सुरुवात केली आणि अबीरने तर मला धोधो धुतलं. आणि अबीर म्हणतो की शुभ्रा मी तुला अगोदरच सांगतो खोटं बोलायचं नाही बरं का. आणि आता अबीर म्हणतो की काकू ही खोटं बोलते, आम्ही ना चेस खेळत होतो आणि आम्ही चेस खेळत असताना हिने आमचा सगळा डाव उद्ध्वस्त केला असे अबीर बोलतो. आणि अबीर म्हणतो की उलट ही आमच्यावरच डाव टाकत असते आणि हिने ना ओवीला सुद्धा ढकलून दिलं. आणि अबीर बोट करत म्हणतो की शुभ्रा मी तुला शेवटचं सांगतो, खोटं बोलू नकोस नाहीतर तुला खरंच होईल. आणि लगेच आता मोनिका म्हणते ए गप्प बस, माझ्या मुलीला या भाषेत बोलायचं नाही, कळलं का तुला? आणि मोनिका म्हणते की आवाज बंद करायचा आणि माझ्यासोबत या आवाजात बोलायचं नाही आणि माझी शुभ्रासोबत सुद्धा असं बोलायचं नाही, कळलं का? नाही तर ना, असे म्हणत असतानाच आता तिकडून सुशीला आणि सावली तिथे येतात. आणि इकडे आता मोनिका म्हणते की हे बघ अबीर, तू या घरात पाहुणा आहे, पाहुण्यासारखंच राहायचं, कळलं का? तर बोट करत उभी म्हणते की काकू आम्ही काहीच केलं नाही आहे, यामध्ये ना आमची काहीच चूक नाही आहे. तर आता मोनिका म्हणते की गप्प बस. आणि लगेच आता मोनिका म्हणते की हा 2 दिवस झाले नाही घरी आला तर लय बोलायला लागली का? हे बघ तुला चांगलं माहिती आहे ओवी, शुभ्रा रडलेली मला आवडत नाही. आणि मोनिका हळू आवाजात म्हणते की मग शुभ्रा जर रडली तर मी तुला काय करते आणि तुला काय होतं माहिती आहे ना? आणि लगेच आता मोनिका हात उगारत म्हणते की बोल, का बोललीस माझ्या शुभ्राला? आणि लगेच आता मोनिका हात उगारता क्षणी सावली म्हणते 1 मिनटं. आणि लगेच आता इकडे सावलीचा आवाज ऐकताच आता तोच हात मोनिका आता शुभ्राकडे करते. आणि पुढे येत आता सावली म्हणते काय चाललंय तुमचं? लहान मुलांच्या क्षुल्लक भांडणात पडायचं नाही, एवढंसुद्धा तुम्हाला कळत नाही आहे का? आणि जरीसुद्धा तुम्ही त्यांच्यावरती पडलात तरीसुद्धा मध्यस्थी करण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर हात उगारताय, असे आता सावली मोनिकाला बोलते. आणि सावली म्हणते तुम्ही ओवीवर हात उगारताय? तर मोनिका म्हणते नाही नाही सावली, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आणि मोनिका म्हणते की ते मी असा हात उगारला ना तेव्हा तुला वाटलं की मी मोनिकावर म्हणजे मी ओवीवर हात उगारते म्हणून. आणि मोनिका म्हणते की एक तर या शुभ्राने त्यांचा चेसचा डाव उधळून लावला आणि म्हणून मोनिका लगेच आता शुभ्राला मारण्यासाठी हात उगारते. सावली म्हणते 1 मिनटं, शुभ्रा तुमची मुलगी आहे आणि लहान आहे ना ती. आणि इकडे आता पटकन आता शुभ्रा म्हणते की हे बघा माझी मम्मा नेहमी असंच करते, ती मला कधीच मारत नाही, उलट आता ती कायम ओवीलाच पनिशमेंट देते. ते ऐकताच आता सावलीला धक्का बसतो. आणि शुभ्रा म्हणते की आता तुमच्यासमोर ती ओव्हर रिॲक्ट करते. तर आता ती ऐकून मोनिका म्हणते की बावळट आहे का शुभ्रा, काय बोलतेस तू? आणि मोनिका म्हणते की तुझी जी जीभ धू चालते ना ती कधी बंद होणार आहे? तर शुभ्रा म्हणते मम्मा मी काय केलंय? तर मोनिका म्हणते की चल तुला काय केलंय दाखवते. आणि मोनिका शुभ्राला घेऊन जाते. पण त्याच वेळेस आता सुशीला ती काहीही तिथे बोलत नसते. तर पटकन रडत रडत ओवी आता सावलीला मिठी मारते. आणि लगेच आता ओवीने मिठी मारताच आता सावली भानावर येत आता सावलीला सुशीलाची आठवण येते. आणि ओवीने आपल्याला कशी मिठी मारली, आईकडे कशी गेली नाही, असा विचार सावलीच्या डोक्यात येतो. पण त्याच वेळेस आता सुशीला म्हणते की ओवी बाळ असं रडायचं नाही, ये आईकडे ये. आणि ओवीला आता सुशीला आपल्या मिठीत घेते. आणि सुशीला म्हणते की आपण तिला ना मोठी शिक्षा देऊ, तू शांत हो. आणि इकडे आता अमृता ही सुशीलाला घेऊन तिलोत्तमाकडे येते आणि किचनमध्ये घडलेली हकीकत सांगताच आता सगळेजण गप्प असतानाच तिथे बबलू येतो. त्यांच्याकडे बघत आता बबलू म्हणतो की का तुमच्या चेहऱ्यावरती एवढे 12 का वाजलेत आणि काय झालं? अमृता म्हणते की किचनमध्ये एका सँडविचवरून काय घोळ झाला ना माहीत नाही आहे तुला. आणि इकडे बबलू म्हणतो काय झालं? अमृता म्हणते की सावलीने ना
सावलीने सुशिलाला विचारलं की ओवीला कोणतं सँडविच आवडतं, तर तिने लगेच सांगून टाकलं साधं सँडविच म्हणून. सावलीने कन्फर्म सांगितलं ओवीला ना टोस्ट सँडविचच आवडतं म्हणून. आणि अमृता म्हणते की मोनिकाने ओवीवरती हात उचलला तर लगेच तिथे येऊन सावलीने तिची कान उघडणी केली, पण सुशिला काहीच का बोलली नाहीये. आणि अमृता म्हणते की म्हणून सावलीला पुन्हा संशय आला. आणि बबलू म्हणतो की मला सुद्धा विचारलं सारंगचं लग्न साध्या पद्धतीने झालं का थाटामाटात, मला सुद्धा काय बोलावं कळेना असं झालं होतं. आणि बबलू म्हणतो की मी रजिस्टर लग्न केल्याचं सांगितलंय. आता इकडे तिलोत्तमा म्हणते की मला एक सांगा, हे सगळं तुम्ही सगळे तिथे असताना घडलंच कसं, यामध्ये मग तुमचा काय रोल? बबलू म्हणतो तुम्हाला माहिती आहे ना सावली वहिनी कशी, असे काही प्रश्न विचारते की समोरचा तोंडावरच पडतो. आणि घाबरतच आता इकडे सुशिला म्हणते की मला खूप भीती वाटते, सारंगची अशी अवस्था असताना एवढं खोटं नाटक करायचं ना अवघड आहे बाबा. आणि लगेच आता सुशिला म्हणते की मला ना हे आता जमणार नाही आहे. तेवढ्यात आता बबलू म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे, जोपर्यंत सारंगदादा बरा होत नाही ना तोपर्यंत आपण सुशिला काकूला ना बाहेर पाठवून देऊया एका केसच्या संदर्भात. तर सुशिला खुश होते. आणि तिलोत्तमा म्हणते की बबलू ही तर खूप चांगली आयडिया आहे, म्हणजे जर सुशिला सावलीसमोर असणार नाही तर तिला प्रश्न विचारण्याचा प्रश्नच येणार नाही. आणि तिलोत्तमा म्हणते की हे बघ सुशिला, आत्ता तू थोडी सांभाळून घे, उद्या मी तुझी जाण्याची व्यवस्था करते. आणि तिलोत्तमा म्हणते की तू गेल्यानंतर त्या सावलीला खडसावून सांगते की आमच्या पर्सनल गोष्टीमध्ये आणि आमच्या आतमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर करायचा नाही आणि नाक खुपसायचं नाही म्हणून. इकडे आता सावली ही सारंगकडे आलेली असते. आणि सारंगला आता सावली म्हणते की बघा ना, इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही मला समजून सांगायच्या, पण आता तुम्ही एकटेच शांतपणे ते ऐकता आणि मीच बडबडते. सावली म्हणते की फक्त मीच बोलायचं आणि तुम्ही एक शब्द देखील बोलणार नाही. मला ना तुमच्यासोबत अशी बोलायची कधीच सवय नसल्याची सावली बोलते. आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की काही जरी झालं तरी तुम्ही आबिरला या घरी आणायचं नाही म्हणून, पण नशिबाचा खेळ बघा, शेवटी तुमच्यासाठी आबिरला आणि मला या घरात यावं लागलं. आणि सावली म्हणते की सारंग आता तरी तुम्ही उठा, तुम्हाला तुमची सावली हवी होती ना, आता तुमची सावली तुमच्या बाजूला तुमच्या समोर उभी आहे. आणि सावली म्हणते की आपल्यामध्ये एवढे वाद झाले, आपण एकमेकांपासून एवढे दुरावलो गेलो, तरीसुद्धा तुम्ही एवढे गप्प का? आणि सावली म्हणते बोला ना सारंग, माझी एवढी कोणती चूक होती की जेणेकरून तुम्ही माझ्यावर हात उचलला? आणि सावली म्हणते की मी आले होते तुमच्याकडे तुमच्या आयुष्यात एवढी मोठी आनंदाची बातमी घेऊन. आणि आता सावली म्हणते की मी तुमच्याकडे आनंदाची बातमी घेऊन सांगायला आले होते, पण तुम्ही माझं काहीच ऐकून नाही घेतलं आणि मला तुम्ही डिवोर्सचे पेपर पाठवले. आणि सावली हे सगळं बोलत असताना आता त्याच वेळेस दरवाजात तिलोत्तमा तिथे आलेली असते. आणि तिलोत्तमा आता सावलीचं ते बोलणं ऐकते. तिलोत्तमाला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. आणि सावली म्हणते की याने सगळं काही उद्ध्वस्त झालं, तर तिलोत्तमा म्हणते की ही वेड्यासारखी काय बडबडते? आणि तिलोत्तमा म्हणते की डिवोर्स पेपर तर हिने स्वतः पाठवले होते, सारंगने कधीच डिवोर्स पेपर पाठवला नव्हता, असा विचार आता तिलोत्तमा करते. आणि तिलोत्तमा म्हणते की मग सावली असं का बोलते? आणि तिलोत्तमाला ही सुद्धा खात्री होते की सावली सारंगशी कधीच खोटं बोलणार नाही. आणि सावली म्हणते की याआधीही मी कधी बोलणार नव्हते आणि इथून पुढेही कधी बोलणार नव्हते, पण मला राहावलं नाही म्हणून मला सांगावंसं वाटलंय. आणि सावली म्हणते की म्हणून मी तुम्हाला सांगून टाकते, मला माहीत नाही तुम्हाला खरं वाटेल किंवा नाही. आणि सावली म्हणते की सारंग, त्या दिवशी माझ्यावरती हल्ला झाला होता आणि मला मारण्यासाठी कुणीतरी गुंड पाठवले होते. आणि लगेच आता तिलोत्तमा ते ऐकू लागताच आता इकडे सावली म्हणते की माझा ना यामागे सगळ्यात मोठा हात आणि मला याचा संशय वाटतो, यामागे असलेली व्यक्ती म्हणजे. तर तेवढ्यात दरवाजातून ऐकत असलेल्या तिलोत्तमाचा मोबाईल वाजतो. आणि मोबाईल वाजता क्षणी सावली आता तिलोत्तमाकडे बघते. आणि लगेच आता मोबाईल कट करत आता तिलोत्तमा म्हणते की काय बोलतेस तो गुंड? तर आता सावली तिलोत्तमाकडे बघत विचार करते, नाही मला असं खरं सांगून चालणार नाही. आणि सावलीचा हात धरून आता तिलोत्तमा सावलीला बाजूला आणते, म्हणते की काय सांगतेस तू? गुंड पाठवले आणि तुझ्यावर गुंडांनी हल्ला केला? आणि तिलोत्तमा म्हणते काय बोलतेस तू? तर सावली म्हणते की मी त्यांना गुंडांबद्दलच बोलत होते. आणि सावली म्हणते माझ्यावरती कसे काय गुंड हल्ला करतील? तर तिलोत्तमा म्हणते की मग त्याला आत्ता तू सांगत होतीस ना. आणि सावली म्हणते की मी असं काही धक्कादायक सांगून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते. तर सावली कडे बघत आता तिलोत्तमा म्हणते कशी आहेस तू? आणि तिलोत्तमा म्हणते की कसला विचार करतेस तू आता या अवस्थेत? सारंगला आतमधून सगळं ऐकू येतंय, कळतंय का तुला? किंवा ऐकू येत नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. या अशा अवस्थेत तू कशाला असं बोलतेस? आणि तिलोत्तमा म्हणते की जर तो शुद्धीवर आला आणि त्यानं तुझं हे बोलणं ऐकलं तर ते आपल्याला
कसं किती महागात पडेल तुला कळतंय का? आणि तिलोत्तमा म्हणते की मला कळत नाही तुझं काय चाललंय, तू माझ्या मुलाला इमोशनल ब्लॅकमेल करतेस असे आता तिलोत्तमा सावलीला बोलते. आणि इकडे आता सावली म्हणते की नाही, माझ्या मनात असं काहीच नाही आहे, मी फक्त सारंग सरांना बरं करण्याचा प्रयत्न करते. तिलोत्तमा म्हणते की खोटं, मला ना तुझा सगळा प्लॅन कळतोय, तू ना सारंगला ब्लॅकमेल करतेस. आणि इकडे आता सावली म्हणते काय बोलताय तुम्ही? सावली म्हणते की मी इकडे फक्त सारंगला बरं करायला आले. तेव्हा आता इकडे तिलोत्तमा म्हणते की नाही, तू माझ्या लेकाला काहीतरी ब्लॅकमेल करायला आलीस. सावली म्हणते की अहो तुम्हीच मला इथे बोलावलं ना, आणि आता तुम्हीच असं बोलता. आणि मला ठाऊक आहे. तिलोत्तमा म्हणते की तुझ्यापासून माझा सारंग अजिबात सुखी नाही आहे. तिलोत्तमा म्हणते की मला माहिती आहे ना, माझा लेक आता तुला परत पाहिजे आणि माझ्या लेकाबरोबर तू पुन्हा आता तुझ्या संसाराची स्वप्न बघायला लागलीस. तिलोत्तमा म्हणते की तुझ्या काय चाललंय मला कळत नाही आहे का, पण मी तुला सांगते जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. आणि तिलोत्तमा म्हणते की माझं चुकलं, मी तुला या घरात आणायलाच नको होतं आणि आज तुझ्यामुळे माझा सारंग मरणाच्या दारात उभा आहे. तू माझ्या सारंगचा संसार मोडलास, सारंगला उद्ध्वस्त केलं आणि आज सारंगची जी अवस्था आहे ती सुद्धा केवळ तुझ्यामुळेच आहे, असे आता सगळे आरोप तिलोत्तमा सावलीवरती लावते. आणि तिलोत्तमा म्हणते की तरीसुद्धा मी माझ्या सारंगच्या आयुष्याची भीक मागायला तुझ्याकडे आले, माझंच चुकलं, मी असं करायला नको होतं. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तू अपशकुनी आहेस. तर सावली म्हणते बस. सावली म्हणते की आता इथून पुढे मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की का उभी आहे मग, इथून जा ना, निघून जा ना. तर रागाने सावली तिलोत्तमासमोर निघून जाते. आणि इकडे आता सुशीला ही अमृताकडे येत म्हणते की अमृता वहिनी, मी जर सारंगची अशी अवस्था असताना, सारंगची तब्येत एवढी खराब असताना जर निघून गेले तर सावलीला संशय नाही येणार का? अमृता म्हणते की बरोबर आहे, पण सुशीला आपण बरोबर मॅनेज करूयात. आणि लगेच आता सुशीला म्हणते की ठीक आहे, तुम्ही म्हणताय अमृता वहिनी तर तसंच करूयात. या कटकटीपासून या बडबडीपासून मी तरी लांब जाईल. तेवढ्यात मोनिका तिथे येते. आणि मोनिका म्हणते की काहीही फालतू प्लॅनिंग करत बसू नका, काही उपयोग नाही आहे. तर अमृता म्हणते काय बोलते मोनिका? मोनिका म्हणते की तुम्ही इथेच फालतू प्लॅनिंग करत बसा, ती सावली चालली तिच्या घरी निघून तिकडे. आणि अमृता म्हणते की काय झालं? तर आता लगेच मोनिका म्हणते की आई आणि सावलीमध्ये मोठा वाद झाला. आई सावलीला वाटेल ती बोलली आणि सावली म्हणले मी जाते निघून आणि ती चालली निघून. तर आता अमृताला धक्का बसतो. आणि इकडे आता अमृता म्हणते की आईने सुद्धा असं काय करावं, तिला परिस्थिती आईला माहीत नाही आहे का? मला काय वाटतं त्या भैरवीनेच आईचे कान भरले असेल. तर टाळी वाजवत मोनिका म्हणते की एकदम करेक्ट, तसंच आहे. आणि मोनिका म्हणते की मला वाटतं आता काही सारंग बरा होत नाही. तर अमृता म्हणते मोनिका काय बोलतेस? मोनिका म्हणते काय बरोबर आहे ना, सावली आल्यावर तरी तो सारंग बोटाची हालचाल करायला लागला होता आणि इम्प्रूव्हमेंट होत होती त्याच्यात. आणि मोनिका म्हणते की मग त्याच्यासोबत सारंग पण जाणार आणि सावली गेल्यानंतर सारंगची इम्प्रूव्हमेंट पण जाणार आणि मग सारंगसुद्धा. तर आता सुशीला म्हणते की मग काय करायचं? तर आता मोनिका म्हणते जरा आता मेंदू वापरायचा आणि बायको होण्याचे ना तू आता सिद्ध करून दाखवायचं. सुशीला म्हणते मी काय करू आता? आणि इकडे आता सुशीला म्हणते मी काय करू? तर मोनिका म्हणते की आता तुला सारंगची बायको सिद्ध करण्याचा पूर्ण वेळ आलेली आहे. तू आता एक काम कर, तू आईवरती धावून जा आणि आईला म्हण की माझा नवरा अशा अवस्थेत असताना सावली आली आणि तुम्ही सावलीला का बोललात? मोनिका म्हणते की अगं सुशीला, तू सांग आईला, इथे माझ्या नवऱ्याची अशी अवस्था आहे, माझ्या नवऱ्याला बरं करण्यासाठी सावलीच करू शकते आणि तुम्ही सावलीला बोलता. आणि तू आईला ठासून सांग काही जर झाले तरी सावली या घरातून जाणार नाही म्हणून, आणि सारंगची बायको म्हणून पुन्हा तू एकदा सिद्ध करून दाखव असे आता मोनिका बोलते. आणि अमृता म्हणते की हे बघ सुशीला, मोनिका बोलते ते बरोबर आहे आणि काही जरी झालं तरी आपल्याला आता या परिस्थितीत सावलीला थांबवायलाच हवं. तर आता मोनिका म्हणते आपल्याला तेच करायचे आणि माझ्या डोक्यात एक प्लान आहे असे म्हणत आता मोनिका तिचा प्लान बोलते. आणि मोनिका आता तिचा प्लान अमृता आणि इकडे सुशीलाला सांगते. आणि इकडे आता सावली ही रागाने आबीरकडे येते. आबीर ओवी अभ्यास करत असतात. तर आता लगेच सावली म्हणते की आबीर चल उठ आत्ताच्या आत्ता आणि आवर, आपल्याला घरी जायचं आहे. तर आबीर म्हणतो काय आई काय झालं? तर सावली म्हणते उलट प्रश्न विचारायचे नाही, घरी बाबा आजोबा वाट बघतायत, चल आवर. आणि रागाने सावली बाहेर जाता ओवी म्हणते की आबीर हे सगळं काय झालंय? तेव्हा आता आबीर म्हणतो की मलासुद्धा माहिती नाही आहे आणि कळतही नाही.
आणि इकडे आता मोनिका, सुशिला आणि अमृता तिघेही खाली आता उभ्या असतात, विचार करत असतात. तर तेवढ्यात सावली तिची कपड्याची बॅग घेऊन तिथे खाली येते आणि जाऊ लागते. तर मोनिका आणि अमृता पुढे येतात आणि सावलीला अडवतात. सावली म्हणते की नाही नाही अमृता वहिनी, मी आता इथे थांबणार नाही. माझ्यावर ना आईने संशय घेतला आणि अशा संशयाच्या वातावरणात मी नाही राहू शकत. आणि इकडे आता हात जोडतच अमृता म्हणते की सावली, तू ज्या गोष्टीसाठी आली ना त्याच गोष्टीवरती लक्ष ठेव, बाकीचा विचार करू नकोस. तर आता सावली म्हणते की ज्यांनी मला या घरात आणलं त्यांचाच माझ्यावर विश्वास नाही तर मी काय करू. आणि सावली म्हणते की मी सारंगशी बोलायला गेले होते आणि सारंगशी जर मी मन मोकळेपणाने बोलू शकत नाही तर मग माझा इथे राहण्यात काय अर्थ. तर आता तिलोत्तमा पाठीमागून येत म्हणते की तुला मन मोकळेपणाने बोलायचं सांगितलं नव्हतं, तर मनात येईल तसं बोलायचं नव्हतं सांगितलं. आणि तिलोत्तमा म्हणते की तिला थांबू नका, जाऊ द्या तिला. आणि तिलोत्तमा खाली येत म्हणते की तिला जाऊ द्या, जायचं तर जाऊ द्या. आणि सावलीला तिलोत्तमा म्हणते चल निघ. आणि तिलोत्तमा तिथून जाऊ लागतात. इकडे आता मोठ्याने ओरडत आता सुशिला म्हणते की थांबा, 1 मिनटं थांबा. तर तिलोत्तमा म्हणते ए गप्प बस. आणि तिलोत्तमा म्हणते या प्रकरणात तुझा काही संबंध नाही आहे. तर सुशिला म्हणते आईसाहेब. तिलोत्तमा म्हणते की तुझा यामध्ये काही संबंध नाही. तर रडतच सुशिला म्हणते कसा संबंध नाही आईसाहेब, अहो माझा नवरा तिकडे अंथरुणावरती पडून आहे, खिळून आहे, त्यांची अवस्था बघितली का. आणि सावलीताईमुळे माझा नवरा इकडे आता बरा होणार आहे. आणि कितीतरी दिवसांनी आता त्यांच्या तोंडून फक्त सावलीताईचं नाव आहे आणि त्यांच्यामध्ये बदल होत आहे, सुधारणा होत आहे. आता तिलोत्तमाला सुशिलाची ते बोलणे काहीच कळत नसते. आणि इकडे आता सुशिला म्हणते की निदान सावलीताईमुळे माझ्या नवऱ्याने आजपर्यंत कधी तोंड उघडलं नव्हतं. ते तोंड उघडून आता त्यांनी अन्नपाणीसुद्धा खाल्लं, पेज खाल्ली. आणि सावलीताई तुम्ही प्लीज जाऊ नका असे म्हणत सुशिला आता रडतच विनवण्या करत सावलीच्या पाया पडू लागते. तर आता तिलोत्तमा म्हणते हे काय चाललंय तुझं. आणि तिलोत्तमा म्हणते की हे तुझं काय चाललंय मला कळतच नाही आहे. एक परकी बाई तुझ्या नवऱ्याच्या बाजूला बसते दिवसभर, दिवस रात्र ती त्याची सेवा करते आणि सतत दिवस रात्र तुझ्या नवऱ्याच्या तोंडून फक्त या परक्या बाईचं नाव आहे, हे तू कसं सहन करतेस. तर पुढे येत आता सुशिला म्हणते की मलासुद्धा हे सहन नाही होत, पण आता ना प्रश्न फक्त आमच्या नात्याचा नाही आहे, तर काही जरी झालं तर माझा नवरा मला जिवंत पाहिजे. आणि सुशिला म्हणते की माझ्या स्वार्थापेक्षा आणि माझ्या अहंकारापेक्षा मला माझा नवरा मोठा आहे आई. आणि आता सुशिला म्हणते की मला फक्त माझ्या नवऱ्याच्या जीवाशी संबंध आहे, मला बाकी कुठलाही संबंध नाही. तर तिलोत्तमा अवाक होते. आणि मला कळतंय माझा नवरा खूप मोठ्या संकटात आहे. आणि पुन्हा हात जोडून आता सुशिला ही सावलीकडे येत म्हणते की सावलीताई प्लीज तुम्ही थांबा आणि जाऊ नका. तिलोत्तमा तर आता चक्रावून जाते. आणि मोनिका म्हणते की मी तुमच्या पुढे हात पसरते, पदर पसरते, प्लीज तुम्ही जाऊ नका असे म्हणत आता सुशिला ही आता सावलीचं पाय धरते. आणि आता तिलोत्तमाला धक्का बसून तिलोत्तमाचा नाविलाज होतो. आणि इकडे आता अबीर हा ओवीकडे येतो आणि अबीर ओवीला म्हणतो की माझ्या आईशिवाय तुझ्या बाबाला दुसरं कुणीच बरं करणार नसतं. आणि लगेच आता तसं बोलत असतानाच मोनिका तिथे येते आणि अबीरला म्हणते कुठे चालला बॅग घेऊन. तर अबीर म्हणतो आम्ही आमच्या घरी चाललो. तर मोनिका म्हणते की कोणी सांगितलं तुला घरी जायला. आणि इकडे आता मोनिका म्हणते की आता आमचा प्लॅन चेंज झाला आणि तुम्ही कुठेही जाणार नाहीत. इकडे आता सावली ही अमृताकडे येते आणि सुशिलाचं सारंगवरचं ते प्रेम बघून आता सावलीला खरंच खूप आश्चर्य वाटतं आणि डोळ्यातून अश्रू गाळत आता सावली म्हणते की माझी खात्री पटली अमृता वहिनी, सारंगला ना खरंच खूप समजूतदार आणि सुशील बायको मिळाली. आणि इकडे आता भैरवी ही मोनिकाकडे येते आणि म्हणते की ओवीला घेऊन ये. तर आता मोनिका म्हणते तुम्ही काय बोलताय, सावली या घरात असताना ओवीला कसं आणायचं. आणि इकडे आता सावलीला पुन्हा आता मेंढळ्यांच्या घरी थांबावं लागलेलं असतं आणि पुन्हा आता सावली सारंगची काळजी घेऊ लागते. पण तिलोत्तमाचं आता बारकाईने सावली काय बोलते याकडे लक्ष राहते. आणि तिलोत्तमा आता सारंगच्या बेडरूमला कानच देऊन आता राहत असते. तर आता सावली इकडे पुन्हा सारंग समोर येते आणि म्हणते की सारंग सर, अहो मी प्रेग्नंट असल्याची न्यूज घेऊन इकडे तुम्हाला सांगायला आले होते, पण तुम्ही काय केलं, तुम्ही माझा चेहरा देखील बघितला नाही आणि मला डिवोर्सचे पेपर पाठवले. पण मी त्यावेळेस खरी प्रेग्नन्सीची बातमी घेऊन आले, पण तुम्ही मला न बोलताच आता मला तिथून जायला भाग पाडलं. तर ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसलेला असतो.
आणि सावली म्हणते की अबीर दुसरा तिसरा कोणी नसून हा आपला मुलगा आहे सारंग. आता तरी डोळे उघडा. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाला सगळ्यात मोठे सत्य समजलेले असते आणि करून तिलोत्तमा आता तोंडाला हात लावते. आणि अबीर हा मेंदळ्यांचा वारस असल्याचे सत्य धडधड करत आलेले असते तर तिलोत्तमासमोर आणि सगळ्यात मोठा सत्याचा बॉम्ब फुटलेला असतो. तर आता तिलोत्तमा आता सावलीला थांबून अबीरला त्याचा हक्क आणि अधिकार देणार का हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.